सध्या विरोधकांच्या निशाण्यावर निवडणूक आयोग आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपानंतर विरोधक आयोगावर अधिक आक्रमक झाले आहेत। राज्यातही या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे। सत्ताधारी पक्ष राहुल गांधींच्या आरोपांना निराधार म्हणत आहे। राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या विधानाला पूर्ण मूर्खपणा म्हटलं आहे, तर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राहुल गांधींच्या भूमिकेला दुटप्पी भूमिका असल्याचं म्हटलंय। जेव्हा या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये 1 लक्ष बूथवर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती, तेव्हा काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं नाही। मतदार यादी अंतिम होताना ऑब्जेक्शन नाही घेतलं आहे। त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा ऑब्जेक्शन नाही। ज्यावेळा व्होटिंग सुरू झालं, संपूर्ण 1 लक्ष बूथवर व्होटिंगच्या वेळी मतदानाच्या दिवशी कुठलंही ऑब्जेक्शन नाही। मतपेटी सील करताना कुठलं ऑब्जेक्शन नाही, काउंटिंग करताना कुठलं ऑब्जेक्शन नाही, आणि निवडणूक झाल्यावर निवडणूक हरल्यावर हे मूर्खासारखे, म्हणजे ज्याला खरंच आता एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की निवडणूक झाल्यावर 8 महिन्यांनी सांगतात। अच्छा, इलेक्शन कमिशनकडे म्हणजे उच्च न्यायालयात कुठला रीट पिटिशन नाही, इलेक्शन पिटिशन नाही, आणि आता वेळासारखे आपलं मी कालही सांगितलं, जेव्हा नेतृत्व क्षीण होतं, नेतृत्व क्षमता संपतं, पक्ष लयात जातो, तेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी वाचवता येतं। काय झालं, आपलं अपयश लपवण्यासाठी हा रडीचा डाव आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीचा रडीचा डाव एका इतक्या मोठ्या नेत्याला शोभत नाही, आणि लोकसभेत ते जिंकले तर सर्व व्यवस्थित आहे आणि विधानसभेत ते हारले, हे काही दुटप्पीपणाची भूमिका योग्य नाही। मला असं वाटतं की असं करून ते जनतेमध्ये परत एक फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु लोकांच्या मनात जे होतं ते लोकांनी केलं। लोकशाही आहे, कोणाच्या कणपटीत बंदूक लावून कोणी होट घेत नाही। तो एक काळ होता जेव्हा बूथ कॅप्चरिंग होत होती। आता निवडणूक आयोग इतक्या पारदर्शक पद्धतीने काम करत आहे, परंतु आपलं अपयश, आपल्या नेतृत्वाचं अपयश लपवण्यासाठी हा जो केविलवाना प्रयत्न आहे, स्वतःचा हास्य ते करून घेत आहे।